आंबेडकर चळवळीशी बेमान झालेल्या नेत्यांना बौद्ध बांधवांनी बौद्ध समाजाने मातीमोल करून टाकलेला आहे. त्यांची माती करून टाकलेली आहे. आंबेडकर चळवळीचं नाव घेऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन जे बौद्ध समाजाचे नेते भाजपच्या काँग्रेसच्या प्रस्थापिताच्या राजकीय पक्षाचे गुलाम आहेत, भाजपचे गुलाम आहेत, जे भाजपच्या कळपात गेलेले आहेत, अशा बेमान नेत्यांना बौद्ध समाजानं मातीमोल करून टाकलेला आहे. परंतु इकडं मातंग समाजामध्ये मात्र RSSचा दलाल मात्र मातंग समाजाचा नेता झाला. काय इकडं भाजपचा RSSचा समरसता मंचचा दलाल हा मातंग समाजाचा नेता झाला. हा मूलभूत फरक या निमित्तानं सांगावंसं वाटतं की ज्या आंबेडकर चळवळीच्या ज्या नेत्यांनी ज्या बौद्ध समाजाचे जे नेते आंबेडकर चळवळीशी बौद्ध समाजाची बेमानी करून भाजपच्या गळाला लागले, RSSच्या गळाला लागले, प्रस्थापिताच्या गळाला लागले, ते गुलाम झाले, त्यांना आज बौद्ध समाजामध्ये कवडी इतकी सुद्धा किंमत नाही. की ज्यांचा कधी काळी बौद्ध समाजाचा फार मोठा थाटमाट होता, पण आज त्यांना मात्र कवडी इतकी सुद्धा किंमत बौद्ध समाजामध्ये राहिली नाही. बेमान नेत्यांना बौद्ध बांधवांनी समाजाने मातीमोल करून टाकलेला, त्यांना आता कवडीचीही किंमत राहिलेली नाही. हे सत्य आहे. काही अपवाद आहेत, हे सत्य आहे. परंतु इकडं मात्र RSSचा, भाजपचा आणि समरसता मंचच्या दलालांना मात्र मातंग समाजानं नेता म्हणून स्वीकारलं. हा फरक आहे. RSSचे दलाल मांगवाड्यात मातंग समाजामध्ये नेते म्हणून फिरत आहे, पण इकडं बौद्ध समाजा मात्र तसं चालत नाही. जे अपवाद आहे ते अशा बेमान आणि दलाल नेत्यांचे सुद्धा समाचार आणि त्यांचा बंदोबस्त केलेला आहे. त्यांना आता त्या बौद्ध समाजामध्ये कवडीचीही किंमत राहिलेली नाही. परंतु इकडं मात्र मातंग समाजामध्ये मात्र प्रस्थापिताचे दलाल, RSSचे दलाल मात्र मालामाल होत आहे. बघा, जय भीम आणि जय श्रीराम, जय भीम आणि जय भीम जय श्रीरामचे नारे बौद्ध समाजात दिले जात नाही. काय जय भीम जय श्रीराम, श्रीरामचे नारे बौद्ध समाजामध्ये दिले जात नाही, मुळीच खपून घेतले जाणार नाही. जय भीम आणि जय श्रीरामचा नारा हा बौद्ध समाजामध्ये मुळीच खपवून घेतला जाणार नाही. जय लहूजी जय श्रीरामचे नारे मात्र मातंग समाजामध्ये दिले जाते. काही लोक आहे, सगळेच नाही, सगळेच नारे मातंग समाजामध्ये सगळेच लोक असा नारा दिला देत नाही, हे मला मान्य आहे. परंतु जय लहूजी आणि जय श्रीरामचे नारे मातंग समाजामध्ये दिले जात आहे, हे वास्तव नाकारता येत नाही. नागपूरला जय भीम जय श्रीरामचे नारे ज्या वेळेला देवेंद्र फडणवीसचे अर्ज भरताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर दिले गेलं, त्यावेळेचे रिपब्लिकन पक्षाचे नेते प्राध्यापक जोगेंद्र कवाडे होते. प्राध्यापक जोगेंद्र कवाड्यांना बौद्ध समाजातील भीमाची वागीण असणाऱ्या एका मुलीनं नागपूरच्या दीक्षाभूमीवर पाऊल ठेवू दिलं नाही हो. जोगेंद्र कवाड्यांना एका भीमाच्या वागीण असणाऱ्या मुलीनं दीक्षाभूमीवर प्रवेश दिला नाही, जाऊ दिलं नाही, जाब विचारला. मागच्याच काही दिवसापूर्वी नागपूरच्या एकाच कार्यक्रमामध्ये जोगेंद्र कवाड्यांना बोलू दिलं नाही, त्यांना खाली उतरलं बौद्ध समाजानं. असे जोगेंद्र कवाड्यासारखे कितीतरी नेत्यांच्या सभा बौद्ध समाजाने उधळलेल्या आहेत. आंबेडकर चळवळीची बेमान करणाऱ्या आणि भाजपच्या कळपात गेलेल्या नेत्यांना, प्रस्थापिताच्या गुलामगिरी पत्करणाऱ्या नेत्यांच्या सभा बौद्ध समाजामध्ये उधळलेली उदाहरण तुम्हाला पाहायला मिळतील. मी स्वतः
प्राध्यापक जोगेंद्र कवाड यांच्यावरती मी स्वतः विद्रोही भाषेमध्ये टीका केलेली आहे. तो प्रबुद्ध साठे ऑफिशियल यूट्यूब चॅनेलला जाऊन सर्च करून बघा. मी स्वतः रिपब्लिकन नेते प्राध्यापक जोगेंद्र कवाड यांच्या अत्यंत जहरी आणि अत्यंत विद्रोहाच्या भाषेमध्ये प्राध्यापक जोगेंद्र कवाड यांच्यावरती मी टीका केलेली आहे. परंतु तू पूर्वीचा मातंगाचा, तू मांगाचा, तो आमच्या नेत्यावर टीका करण्याचा काय तुला अधिकार आहे, असं म्हणून एकाही बौद्ध समाजाच्या बांधवांनी आणि कार्यकर्त्यांनी मला जाब विचारला नाही, मला टार्गेट केलं नाही, माझ्यावरती टीका केली नाही. एका सुद्धा बौद्ध बांधवांनी आणि कार्यकर्त्यांनी का तुम्ही जोगेंद्र कवाड आमचे कसे जरी असले तरी आमचे नेते आहेत, तू मांगाचा, तुला काय अधिकार आहे जोगेंद्र कवाड यांच्यावरती टीका करण्याचा, असा एकाही बौद्ध समाजातील कार्यकर्त्यांनी, आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्यांनी मला जाब विचारला नाही, मला टार्गेट केले नाही, मला ट्रोल केले नाही, माझ्यावरती वाईट कमेंट केले नाही, असा सुद्धा अनुभव आहे. परंतु इकडं मातंग समाजाच्या भल्यासाठी RSSच्या समरसता मंचच्या आणि भाजपच्या दलाल नेत्यावर ज्या वेळेला मी टीका करतो, बोलतो, त्यावेळी मात्र मातंग समाजातील त्यांचे सगळेच नाही मातंग समाजातील कार्यकर्ते, मातंग समाजाला मी दोष देत नाही, परंतु RSSचे दलालांचे बगलबच्चे आणि चमचे मात्र मला टार्गेट करतात, माझ्यावरती टीका करतात, मला ट्रोल करतात. अगदी खालच्या भाषेत आई बहिणीवर सुद्धा खालच्या भाषेत माझ्यावरती टीका केली जाते, ट्रोल केलं, कमेंट केले जाते. हा माझा अनुभव आहे. पण इकडं बौद्ध समाजामध्ये अरे रिपब्लिकन नेते रामदास आठवलेंना सुद्धा कपडे फाटूस तर मारलेलं बौद्ध समाजामध्ये मारल्याचा इतिहास आहे. पण आमच्याकडं मात्र RSSच्या दलालांना जाब विचारल्याचा, इकडं आंबेडकर चळवळीशी बेमान झालेल्या नेत्यांच्या सभा उधळल्याची उदाहरण आहेत. जोगेंद्र कवाडे सारख्या माणसाला बोलू दिलं नाही, खाली उतरवलं. त्यांना दीक्षाभूमीत प्रवेश दिला नाही, जाब विचारला. एका भीमाच्या वाघिणीनं, एका मुलीनं जोगेंद्र कवाड यांना जाब विचारला. परंतु RSSच्या दलालांना जाब विचारण्याची हिम्मत एकाही मातंग समाजाच्या लहूकन्यामध्ये नाही. लहूकन्या म्हणू याचा मातंग समाजाच्या एका मुलीनं दाखवलं नाही, पण बौद्ध समाजाच्या एका मुलीनं, भीमाच्या वाघिणीनं मात्र जोगेंद्र कवाड यांना जाब विचारल्याची उदाहरण घटना महाराष्ट्रामध्ये आहे. परंतु RSS आणि भाजप आणि समरसता मंचच्या दलालांना मातंग नेता समजतो, परत त्यांच्या सभा उधळल्याची, RSSच्या दलालांची सभा उधळल्याची, RSSच्या दलालांना बोलू न देण्याची, RSSच्या दलालांना जाब विचारल्याची, RSSच्या दलालावर तुटून पडल्याचं एकही उदाहरण मातंग समाजामध्ये दिसून येत नाही. माझ्यासारखेच ज्यावेळेला RSSच्या दलाल नेत्यावरती, मांगाच्या नेत्यावरती जेव्हा बोलतात, तेव्हा त्यांचे बगलबच्चे माझ्यावरती तुटून पडतात. ह्या अनुभव आहे. आज सुद्धा मातंग समाजामध्ये भाजपच्या, RSSच्या दलाल आणि लोकप्रतिनिधी, आमदार असणाऱ्याच लोकांचा प्रभाव मागवाड्यात आहे, मातंग समाजामध्ये आहे. काय स्वतःला आंबेडकरवादी म्हणून घेणाऱ्या लोकांचा, त्यांच्या संघटनेचा प्रभाव एवढा मातंग समाजामध्ये नाही, परंतु त्याच्यापेक्षा जास्त प्रभाव नव्हे तर अगदी मातंग समाजाला विळखा हे RSSच्या दलाल लोकांच्या संघटनेनं मातंग समाजाला पूर्ण घेराव घातलेला आहे, पूर्ण विळखा पडलेला आहे. म्हणजे RSS आणि भाजपच्या दलालांचा प्रभाव मातंग समाजामध्ये आजही मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतो. आणि म्हणूनच आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा RSSचा अजेंडा त्यांच्या प्रभावाखाली चालू आहे. लक्षात घ्या, आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचं आंदोलन RSSच्या दलाल असणाऱ्या नेत्यांच्याच प्रभावाखाली चालू आहे. आणि त्यामुळं स्वतःला आंबेडकरवादी म्हणून घेणाऱ्या नेत्यांना त्यांच्याबरोबर आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी त्यांच्याबरोबर वाहत जाण्याची नामुष्की आली. हो, हे सत्य आहे का नाही?
RSSचा उपवर्गीकरणाचा आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा RSSचा एजंट हा मातंगातील आर्यच्या दलाल नेत्यांच्याच प्रभावाखाली चालू आहे ना. आणि म्हणून स्वतःला आंबेडकरवादी म्हणून घेणारे, भले भले आमच्यातील आंबेडकरवादी स्वतःला नेते म्हणणारे, त्यांच्यामध्ये त्यांच्याबरोबर वाहत जाण्याची नामुष्की आली हो. हे सत्य आहे. म्हणून ज्या दिवशी मातंग समाजामध्ये भाजपचे, RSSचे आणि समरसता मंचचे आणि प्रस्थापिताच्या दलाल आणि गुलाम आणि चमच्या नेत्यांना भर चौकामध्ये कपडे फाटूस्तर मारलं जाईल, त्यांच्या सभा उधळल्या जातील, त्यांना मातंग समाजामध्ये प्रवेशबंदी दिली जाईल, त्यांना जाब विचारला जाईल, तेव्हाच मी म्हणेल की आता मात्र मातंग समाजामध्ये परिवर्तनाची, प्रगतीची, विकासाची सुरुवात झाली आहे असं त्यावेळेला मी समजेल.